या कार्तिक महिन्यामध्ये भदंत हिंदोसजी महाथेरो यांचं सुद्धा 25वा वर्षावा समापन होत आहे. म्हणजे आयुष्याचे 25 वर्ष धम्म कार्यामध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. करुणा शीतल हृदयं पय्यापजोत विहतमं सनरामरलोक गुरु वंदे सुगतं गति विमोक्तमं. संपूर्ण जगाला ज्यांनी सुखशांती मानवतेचा संदेश दिला असे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय दिनी धम्मसागर बुद्ध विहार रामनगर येथे पूज्य भदंत हिंदोसजी महास्थवी यांनी आपल्या 25व्या वर्षावासाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ऑनलाईन बौद्ध धम्म परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. या परिषदेला उपस्थित पूज्य भिक्खू बोधिरत्नजी थेरो, पूज्य भिक्खू मंगलबोधीजी, रामनगर येथील सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, मी सुरुवातीलाच या 7व्या ऑनलाईन बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. ही धम्म परिषद कार्तिक महिन्यामध्ये आहे आणि कार्तिक पौर्णिमेचं बौद्ध धम्मामध्ये अतिशय मोठं महान महत्त्व आहे. येणारी जी पौर्णिमा आहे ती कार्तिक पौर्णिमा आहे आणि म्हणून या कार्तिक पौर्णिमेला तथागतांच्या जीवनामध्ये, तथागतांच्या सहवासामध्ये आलेले अनेक त्या तत्कालीन कर्मठ गया काश्यप असतील, नदी काश्यप असतील, उर्वेला काश्यप असतील, यांचं मन परिवर्तन झालेलं आहे. त्यासोबतच सारीपुत्रांची धम्मदीक्षा आहे, महामोगल्यांची धम्मदीक्षा पण आहे आणि अमावस्येच्या दिवशी क्रूरपणे हत्या पण केलेली आहे. त्यासोबतच सम्राट अशोकाने या दिवशी आपल्या जीवनामध्ये मोगल्लीपुत्ततीस नावाचे बौद्ध भिक्षू होते. या मोगल्लीपुत्ततीसाकडे सम्राट अशोक
84,000 बुद्ध विहार त्यांनी निर्माण केले होते. स्तूप, चैत्य, विहार निर्माण करून राजा सम्राट अशोक हा कार्तिक पौर्णिमेच्या दिनी मोगल्लीपुत्र तिसांकडे गेला आणि हात जोडले आणि म्हणाला, म्हणते मी एवढं मोठं धम्माचं काम केलं, 84,000 बुद्ध विहार बनवले, स्तूप बनवले, मी धम्माचा दाया, धम्माचा वारस, धम्माचा सखा झालो का? तेव्हा म्हणते मोगल्लीपुत्र तिचं म्हणतात, नाही राजा, तू 84,000 बुद्धविहार निर्माण केले तरी धम्माचा सखा, धम्माचा वारस, धम्माचा दायाद झालेला नाही आहेस. तुला धम्माचा सखा, धम्माचा वारस बनण्यासाठी तुला पोटचा पुत्र पुत्री धम्माला दान द्यावा लागेल. राजाने विचार केला होता की आपल्या कुटुंबातला आपला मुलगा महेंद्र हा राज गादीवर आपल्यानंतर बसवावा, त्याला उपराज्यपद द्यावं, असा विचार सम्राट अशोकाने केला होता. आणि असा विचार करतानाच धम्मदायाद बनण्याची संकल्पना मोगल्लीपुत्र तिसाने सांगितली आणि राजाने आपल्या मुलाला जवळ बोलावलं. मुलगा जवळच होता, महेंद्राला बोलावलं आणि विचारलं की महेंद्रा, त्यांनी तो संवाद ऐकलेला होता, बनते मोगल्लीपुत्र तिसांचा आणि वडिलांचा म्हणजे राजा सम्राट अशोकाचा संवाद ऐकला होता. राजा थोडा खिन्न झाला होता आणि मग जेव्हा मुलाला विचारतात, महेंद्रा बाळ तू पब्बजीत होतोस का? मुलाने 1 मिनिटाचा विचार न करता त्याने विचार केला की राज्यपदापेक्षा श्रमण जीवन श्रेष्ठ आहे. बघा, एक राजा ज्याने 84,000 बुद्धविहार बनवले होते, त्यांनी राजसत्ता प्राप्त करण्यासाठी अनेक लोकांच्या युद्ध करून कलिंग सारखं युद्ध जिंकलं होतं राजसत्ता मिळवण्यासाठी. तो मुलाला जेव्हा ते विचारतात की तू पब्बजीत होशील का, तेव्हा तो मुलगा सुद्धा विचार करतो की मला राज्यपद मिळवण्यापेक्षा, राजगादी मिळवण्यापेक्षा मी श्रमण जीवन मला श्रेष्ठ आहे. हा किती मोठा विचार आहे. राजा बनण्याच्या पेक्षा मी श्रमण बनतो, ही चेतना मुलाच्या चित्तामध्ये सुद्धा मनामध्ये येते. आणि महेंद्र नावाचा बौद्ध तो मुलगा बौद्ध भिक्खू बनतो. मुलीलाही विचारलं जातं, मुलीचं ही लग्न झालेलं असतं, मुलीचा पती सुद्धा त्याच्या अगोदरच प्रवजित झालेला असतो आणि प्रवजित होऊन हिला सुद्धा इच्छा होते की ही पण संघमित्रा नावाच्या भगिनीला सुद्धा विचारलं तर तू प्रवजित होशील का. तिला सुद्धा प्रवजित वयाच्या म्हणजे 18व्या वर्षी तिला सुद्धा प्रवजित केलेला आहे. हे बहीण भाऊ प्रवजित होतात तो महिना आहे कार्तिक महिना आहे. या कार्तिक महिन्यामध्येच म्हणजे सम्राट अशोकाचे पुत्र महेंद्र आणि संघमित्रा हे दोनही प्रवजित झालेले आहे. म्हणजे अशा या महिन्यामध्ये, या कार्तिक महिन्यामध्ये भदंत हिंदोसजी महाथेरो यांचं सुद्धा 25व्या वर्षावा समापन होत आहे. म्हणजे आयुष्याचे 25 वर्ष धम्म कार्यामध्ये, धम्म प्रचार आणि प्रसारामध्ये, आपला स्वतःचा विकास करण्यामध्ये, आपल्या स्वतःचे कर्म सुधारत आपले कायेचे कर्म, वाचेचे कर्म, मनाचे कर्म, लोकांचे कर्म सुधारले पाहिजेत म्हणून कर्म सिद्धांतावर बनते हिंदोस महाथेरो यांनी PhD प्राप्त केली. आणि कर्माचं महत्त्व त्यांनी जाणलं की मानवी जीवनामध्ये कर्माचं काय महत्त्व असते, कोणते कर्म केल्यानंतर कोणतं फळ मिळतं, याच्यावरती ज्यांनी अभ्यास केला तीच माणसं असं धम्माचं काम करतात की आपण किती लोकांना वाईट कर्मातून मुक्त करू,
किती लोकांना हिंसेच्या कर्मातून मुक्त करू, किती लोकांना चोरीच्या कर्मातून मुक्त करू, व्यभिचाराच्या कर्मातून मुक्त करू, चहाडी चुगली कठोर शब्दाच्या कर्मातून मुक्त करू, किंवा दारू गांजा मादक पदार्थाच्या कर्मातून मुक्त करू. हे मुक्त करण्याचं काम कर्मसिद्धांत शिकवतं. आणि म्हणून अशा प्रकारचं कर्मसिद्धांताचं काम बनते हिंदवंशजी महाथेरो यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून या ऑनलाईन धम्म परिषदेचं आपला 25वा वर्षावास म्हणजे भिक्खू जीवनातले 25 वर्ष त्यांनी आपल्या जीवनामध्ये घालवलेले आहेत. आणि हे त्यांचं एक योगदान आहे. आणि म्हणून हे जे परिवर्तनाचा धागा आहे तो या कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला कार्तिक महिना आणखी एका गोष्टीमध्ये लक्षात येते की आषाढ पौर्णिमेपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत हे 3 महिने वर्षावासाचा कालावधी संपतो. आणि या वर्षावासाच्या कालावधीमध्ये संपल्यानंतर आश्विन पौर्णिमेला चिवर दान समारंभाचे कार्यक्रम होतात. आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हा 1 महिना संपूर्ण एका महिन्यामध्ये संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये चिवरदानाचे कठीण चिवरदानाचे दानोत्सवाचे कार्यक्रम होतात. हा 1 महिना असा लोकांच्या कुशल कर्मामध्ये चांगल्या चेतनेमध्ये हा महिना जातो. म्हणजे कुशल चेतना अनेक लोक हे चिवरदान करतात. ज्या पद्धतीनं महाप्रजापती गौतमीनं एक दुशाल तयार केली होती, विणली स्वतः, कातली स्वतः, विणली स्वतः, तयार केली आणि आश्विन पौर्णिमेच्या दिनी तथागत भगवान बुद्धाकडे ती घेऊन गेली आणि भगवान बुद्धाला म्हणाले, भगवान मी स्वतः कातलेली आहे, स्वतः विणलेली आहे, स्वतः तयार केलेली आहे, आपण त्याचा स्वीकार करावा. दुसऱ्यांदा सुद्धा म्हणते, तिसऱ्यांदा सुद्धा म्हणते. तेव्हा बुद्ध भगवंताला ती महाप्रजापती गौतमी असं म्हटल्यानंतर बुद्ध म्हणतात की नाही माते, तू हे संघाला दान दे. संघाला दान दिल्यामुळे मी सुद्धा पूजित होईल आणि संघ सुद्धा पूजित होईल असं म्हणून त्या दिवशी संघाला ते दुशाल दान दिल्या जाते. आणि तेव्हापासून आपण पाहतो की वर्षावासाच्या कालामध्ये जे कोणी बौद्ध भिक्खू वर्षावास करतात आपल्या विहारामध्ये, आपल्या अनेक गावागावामध्ये, अनेक वस्त्यामध्ये जे बौद्ध भिक्षू वर्षावास करतात आणि वर्षावासाचा समापनाचे जे कार्यक्रम होतात त्यामध्ये कठीण चिवरदान हे संघाला दान दिल्या जातं. ही श्रेष्ठ अशी जी परंपरा या आश्विन पौर्णिमेच्या दिनापासून तर कार्तिक महिन्यापर्यंत, कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे चिवरदान देण्याची परंपरा आहे. आणि मग हे चिवरदान देण्याची परंपरा संपल्यानंतर भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला आदेश दिला होता की चरत भिकवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय अत्ताय हिताय लोकानुकंपाय अधिकल्याणं मज्जे कल्याणं पर्योसानं परिपूर्णं केवलं प्रकाशेत असं म्हणून तथागत भगवान भिक्खूंना सांगितलं, भिक्खूंनो चारी दिशेला भ्रमण करा, प्रचार प्रसार करा. या गाथेचा आधार घेऊन सम्राट अशोकाने त्या काळामध्ये बौद्ध भिक्खूंना वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये सम्राट अशोकाने धम्म प्रचार आणि प्रसारासाठी देश विदेशामध्ये बौद्ध भिक्खूंना पाठवलं होतं. तो महिना आहे कार्तिक पौर्णिमेचा. म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये अशा प्रकारच्या धम्म प्रचार आणि प्रसाराला गती देण्यासाठी, बुद्ध धम्म हा जनमानसामध्ये पेरण्यासाठी, बुद्ध धम्म हा देश विदेशामध्ये जाण्यासाठी या कार्तिक महिन्यामध्ये महान अशी क्रांती झालेली आहे. म्हणजे एवढं मोठं धम्म प्रचार आणि प्रसाराचं कार्य सम्राट अशोकाने कार्तिक महिन्यामध्ये देश विदेशामध्ये, म्हणजे थायलंड असेल, श्रीलंका असेल, ब्रह्मा असेल, कंबोडिया असेल, व्हिएतनाम असेल, मलेशिया असेल, भारत असेल, महाराष्ट्र असेल, या सर्व भागामध्ये बुद्ध धम्माचे प्रचारक पाठवण्याचं काम सम्राट अशोकाने या महाराष्ट्रामध्ये भिक्खू संघाला, भिक्खूंना म्हणजे धम्मरक्षित नावाच्या बौद्ध भिक्खूला सम्राट अशोकाने या महाराष्ट्रामध्ये धम्म प्रचारासाठी पाठवलेला आहे.
अशा प्रकारचा हा ऐतिहासिक महिना आहे की ज्या महिन्यामध्ये तथागतांनी अनेकांचं मन परिवर्तन केलेलं आहे, अनेकांना धम्मदीक्षा दिलेली आहे. आणि म्हणून धम्मदीक्षा आपण आपल्या मुलाला, आपल्या मुलीला, आपल्या परिवारातल्या मुलांना, मुलींना आपण प्रबोधित केलं पाहिजे, धम्मदीक्षित केलं पाहिजे. जसा सम्राट अशोक हा धम्म दायाद होण्यासाठी आपला पोटचा पुत्र आणि महेंद्र राजा बनवण्याच्या ऐवजी भिक्खू आणि भिक्खुनी बनवलं, तसं आपणही हा विचार केला पाहिजे की आमच्या कुटुंबातला मुलगा मुलगी हा आम्ही धम्माला वारस दिला पाहिजे, धम्म दायाद आम्ही पण झालो पाहिजे. म्हणजे आपल्या कुटुंबातला मुलगा मुलगी अन्य काम करण्यापेक्षा जर सुखानं जीवन जगायचं असेल, सुखानं राहायचं असेल, तर आपण आपल्या मुलाला मुलीला आपण प्रवजित करून आपणही बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीला आपण हातभार लावला पाहिजे. जर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीमध्ये आपला पोटचा पुत्र पुत्री जर दान दिला, तर जसे आता आपण पाहतो अनेक बौद्ध भिक्खू प्रबोधित होऊन धम्माचा प्रसार करतात, श्रमण जीवनाचं सुख अनुभवतात, तसं सुख आपलाही पुत्र आपली पुत्री धम्माचं सुख अनुभवेल. आणि हे अनमोल जीवन, हे नश्वर जीवन, हे मातीमोल जीवन, या मातीमोल जीवनाची धम्मकाया शरीर धम्मरूप धारण करून बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला हातभार लावेल. अशा प्रकारचं हे जीवन, पवित्र जीवन, मानवी जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि म्हणून या मानवी जीवनाचं सार्थक करण्यासाठी आपण आपल्या मुलाला मुलीला, आपल्या परिवारातला एक मुलगा एक मुलगी आपण धम्म कामासाठी, धम्म कार्यासाठी आपण दान दिला पाहिजे. किंवा काही काळ जसं थायलंडमध्ये प्रत्येक कुटुंबातला मुलगा मुलगी काही ना काही दिवस, 1 महिना 2 महिने 5 वर्ष 10 वर्ष 2 वर्ष शिक्षण होईपर्यंत आपल्या मुलाला श्रामणेर बनवून भिक्खू बनवून धम्मदीक्षित करतात. आणि धम्मदीक्षित करून एक चांगलं संस्कारक्षम आपला मुलगा बनवण्यासाठी, आपला मुलगा चांगला संस्कारित बनण्यासाठी, चांगले संस्कार आपल्या मुलावरती मुलीवरती पडण्यासाठी, धम्माचे संस्कार हे बिंबवण्यासाठी हे आपल्या मुलाला मुलीला आपण दान दिलं पाहिजे. हे थायलंडच्या देशाने शिकवलेलं आहे. आणि म्हणून थायलंड देशामध्ये आपण पाहतो की प्रत्येक कुटुंबातला मुलगा, मग गरीब असेल श्रीमंत असेल, एक दिवस राजा सुद्धा, थायलंडमधला राजा सुद्धा त्याला राजगादीवर बनायचं असेल तर तो श्रमण बनतो, भिक्खू बनतो, 10 दिवस श्रामणेर बनून नंतर तो राजगादीवर बसतो. ही भावना, ही चेतना त्यांच्या चित्तामध्ये मनामध्ये धम्म आचरणामुळे त्यांच्या चित्तामध्ये मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं हे श्रमण जीवन आपल्या जीवनामध्ये आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बुद्ध भगवंताच्या काळामध्ये भगवान बुद्धाला नुकतंच ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर आपण पाहतो की सारनाथला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला. आणि भगवान बुद्धाने यशाला धम्माची दीक्षा दिली होती. वर्षावास समाप्त झाल्यानंतर बुद्ध निघाले होते. राजा बिंबिसाराला शब्द दिला होता. राजा होता, राजा बिंबिसाराला शब्द दिला होता की मला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर मी तुला भेटण्यासाठी येईल. म्हणून बुद्ध निघाले होते राजगुराला. तर राजगुराला निघाल्यानंतर भगवान बुद्ध राजगुराला निघाले आणि उर्वेला नदी होती. उर्वेला नदी लागल्यानंतर उर्वेला इथे एक उर्वेला काश्यप नावाचा जटाधारी कट्टर हिंदू, कट्टर तत्कालीन म्हणजे जटा वाढवलेला अग्निहोम करणारा हा उर्वेला काश्यप नदीकाठी वास्तव्य करू लागला. अग्निहोम करायचा. अग्निहोम करू लागला तर बुद्ध भगवंत तिथे गेले. त्यांच्या घोडक्यामध्ये त्यांच्या आश्रमामध्ये गेले जिथे त्यांचे शिष्य आहेत. आणि तो अग्निहोम करत होता. अशी एक रूम होती. आणि भगवान बुद्धांनी त्या उर्वेला काश्यपाला म्हणाले की काश्यपा, मला एक रात्रभर तुझ्या निवासस्थानामध्ये राहू दे. बुद्ध भगवंताला तो उर्वेला काश्यप म्हणाला की नाही भगवान, इथे
मुचलिंद नाग आहे, म्हणजे नाग आहे, भयंकर विषारी साप आहे, इथे आपण राहू नका. दुसऱ्यांदा सुद्धा तो म्हणाला, भगवान बुद्ध दुसऱ्यांदा सुद्धा काश्यपाला म्हणाले की काश्यपा मला रात्रभर राहू दे. तिसऱ्यांदा म्हणाले आणि अनेक प्रकारच्या अडचणी तो सांगू लागला. तर मग शेवटी भगवान बुद्धाचं वाणी वचन ऐकलं त्यांनी आणि म्हणाला ठीक आहे, आपली इच्छाच आहे तर या रूममध्ये ज्या रूममध्ये मुचलिंद नावाचा विषारी नाग होता, त्याच्या सापाने त्याच्या फुसकारीने सुद्धा लोक मृत्यू पावायचे. आणि हे उर्वेला काश्यप त्याला प्राप्त करण्यासाठी अग्निहोम करायचा, त्याला मिळावा, तो आपल्याला दिसावा, तो भेटावा म्हणून. अशा ठिकाणी भगवान बुद्ध राहू लागले, रात्र राहू लागली. तर राहता जेव्हा बुद्ध त्या प्रवेश केल्याबरोबर भगवान बुद्धाने मंगल मैत्रीची भावना केली. आणि मंगल मैत्रीची भावना करत जेव्हा करू लागले तेव्हा मुचलिंद नाग आपल्या बिळातून बाहेर पडला आणि पाहतो तर उर्वेला काश्यपाचे ऐवजी बुद्ध दिसले त्याला. आणि भगवान बुद्धाची काया, भगवान बुद्धाचं ते प्रसन्न चित्त, भगवान बुद्धाची ती प्रसन्न मुद्रा, आनंदित मुद्रा, प्रसन्न मुद्रा, आणि प्रसन्न चित्ताने बसलेले भगवान बुद्ध त्या विषारी नागाने पाहिले आणि त्यांनी भगवान बुद्धाची पूजा केली. भगवान बुद्धाचं दर्शन घेतलं. सकाळ झाल्यानंतर या उर्वेला काश्यपाला वाटलं तथागतांचं रात्रीतून काय झालं असावं, काय दुर्घटना घडली असावी, काय घटना घडली की काय असं म्हणून जेव्हा उर्वेला काश्यप हा त्या आश्रमामध्ये जातो, सकाळी पाहतो तर तो चमत्कार पाहतो की जो चमत्कार तो करू शकला नाही इतके दिवस अग्निहोम करून सुद्धा हा चमत्कार तो करू शकला नाही. तो चमत्कार तथागताने एका रात्रीमध्ये गेल्यामुळे भगवान बुद्धाला पाहतो तर तो भयंकर विषारी साप भगवान बुद्धाला चरणी आलेला हा चमत्कार त्यांनी पाहिला. आणि पाहिल्यानंतर मग भगवान बुद्धाशी संवाद केला तर भगवान बुद्धाने त्याला संवादामध्ये एक निब्बाण शब्द आहे बघा, निब्बाणं परमं सुखं आपण म्हणतो. या निर्वाणाच्या संदर्भामध्ये दोघांची चर्चा झाली. आणि चर्चा होत असताना निर्वाणाच्या विषयावर जेव्हा चर्चा झाली तेव्हा निर्वाणाच्या संदर्भामध्ये त्याला काहीच माहिती नव्हतं. त्याला फक्त अग्निहोम कसा करायचा, अग्नी कसा जाळायचा याच्या संदर्भामध्येच ज्ञान होतं. त्याला आनापानसती काय आहे, विपश्यना काय आहे, निर्वाण काय आहे याच्या संदर्भामध्ये काही ज्ञान नव्हतं. ते ज्ञान त्याला त्या दिवशी तथागतांकडून मिळालं. आणि तथागतांकडून मिळाल्यामुळे त्याने विनंती केली भगवंताला, भगवान मला आणि माझ्या शिष्यांना प्रवचित करा. ते कर्मठ लोक सुद्धा बुद्ध धम्माची त्यांनी त्यावेळेला दीक्षा घेतली. आणि दीक्षा घेतला तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा. म्हणजे या कार्तिक महिन्यामध्ये महत्त्व मी सांगतो की या कार्तिक महिन्यामध्ये उर्वेला काश्यप नावाचा एक जटाधारी ब्राह्मण हा प्रवचित होतो. प्रवचित झाला तर प्रवचित करताना डोक्याचे केस काढावे लागतात. आजही आपल्या विधीमध्ये पाहतो आपण. तर त्याचे केस काढले गेले. त्या आश्रमामध्ये जेवढे काही त्याचे शिष्य होते त्या सर्वांचे केस काढले, त्यांचे वस्त्र कपडे सारे विधी करून ते नदीमध्ये टाकल्या गेले. नदीमध्ये टाकल्या गेले तर नदीमध्ये वाहत त्याचा भाऊ गया काश्यप नावाचा काही अंतरावर राहत होता. आणि त्यांनी नदीमध्ये पाहिले की हे तर कपडे, हे केस माझ्या बंधूची दिसतात, हे केस कपडे माझ्या बंधूची दिसतात, काय घटना घडली माझ्या बंधूच्या संदर्भामध्ये. ते विचार करतात, विनिमय करतात आणि त्यांना सुद्धा कळतं की आपला बंधू हा भगवान बुद्धाकडे बौद्ध भिक्षू झालेला आहे, प्रवचित झालेला आहे. गया काश्यप सुद्धा आपल्या शिष्यासह प्रवचित होतो, दीक्षित होतो. अशा पद्धतीनं त्याचे कपडे मग नदी काश्यप म्हणजे
नदी काश्यप आहे, नदीच्या ठिकाणी राहणारा, त्याच्याकडेही कपडे जातात वाहत वाहत. तो सुद्धा तशा पद्धतीनं बौद्ध धम्मामध्ये दीक्षित होतो. म्हणजे तीनही बंधू, गया काश्यप, नदी काश्यप, उर्विला काश्यप, या आणि त्यांचे शिष्य 250 जवळपास 750 लोक बौद्ध भिक्खू होतात, प्रवचित होतात. एवढी मोठी क्रांती, म्हणजे ब्राह्मण असलेला समाज, जटाधारी असलेला समाज हा त्या काळामध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेतो आणि प्रवचित होतात. ही घटना घडल्या जाते या कार्तिक महिन्यामध्ये. आणखी एक गोष्ट महत्वाची घडल्या जाते कार्तिक महिन्यामध्ये, की सारीपुत्र आणि मोगल्यायन हे 2 ब्राह्मण असतात, मित्र असतात. आणि संजय बेलट्टी पुत्राकडे, संजय परिवारजकाकडे ते प्रवचित होतात. म्हणजे प्रवचित होतात, संन्यासी घेतात, संन्यास जीवन जगतात. आणि संन्यास जीवन जगता जगता ते शोधतात की चांगला मार्ग कोणता मिळेल आपल्याला, चांगला मार्ग कसा मिळेल आपल्याला. आणि म्हणून तो चांगला मार्ग मिळण्यासाठी शोध घेऊ लागले होते. एक दिवस सकाळची घटना आहे. सकाळी सकाळी सारीपुत्र हा उपतिस्स म्हणून सारीपुत्र हा बाहेर पडतो रस्त्यावरती. तर त्याला अश्वजित नावाचे बौद्ध भिक्षू, की जे भगवान बुद्धाच्या 5 परिवारजकामध्ये प्रवचित झालेले होते. म्हणजे आपण कौंडिन्य, वप्प, महानाम, अश्वजित, बदीय, वप्प हे जे काही 5 परिवारजक बौद्ध भिक्षू झाले आहेत, त्याच्यातला अश्वजित नावाचा बौद्ध भिक्षू हा पिंडपाटासाठी चारिकेसाठी निघालेला होता. निघाला राजगृहामध्ये, चारिकेसाठी निघाला. तर निघाल्यानंतर चारिका करू लागला. चारिका करता करता त्याला हे अश्वजित नावाचे बौद्ध भिक्षू, अतिशय तेजस्वी, अतिशय शांत, चेहऱ्यावरती प्रसन्नता, तेजमय असलेलं शरीर, तो शांत चित्ताने पिंडपात हातामध्ये घेऊन चारिका करत आहे. आणि चारिका करत असताना त्यांनी पाहिलं, आणि पाहून सारीपुत्राने विचार केला की हाच मार्ग सुखाचा दिसतो आहे. याची एवढी मोठी त्वचा, एवढी मोठी शरीर, एवढं शांत, प्रसन्न, आनंदित मुद्रा आहे. याला मी विचारलं पाहिजे की तुम्ही कुणाचे गुरु आहात, तुमचा शास्ता कोण आहे, तुमचा गुरु कोण आहे, त्याला विचारलं पाहिजे. पिंडपातासाठी जाऊ लागले होते बघा. आणि पिंडपातासाठी जाता जाता या सारीपुत्राने अश्वजिताला विचारलं की आपला गुरु कोण, आपण प्रवचित कुणात झालेला आहात. तेव्हा अश्वजित भंते म्हणाले की ही वेळ तुझ्याशी संवाद करण्याची नाही, मी पिंडपातासाठी जात आहे, भिक्षाटनासाठी जात आहे. तो म्हणतो तुम्ही मला दीर्घ उपदेश सांगू नका, थोडक्यामध्ये तुमचा वाद काय आहे सांगा, म्हणजे तुमचं तत्वज्ञान काय आहे सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं की ए धम्मा हेतु भवा, ही गाथा त्या ठिकाणी म्हटली. हेतू आणि कारण बुद्ध जाणतात, कशामुळं हे घडल्या जातं आणि त्याचं निवारण सुद्धा बुद्ध सांगतात. दुःखाचं कारण, दुःख कशामुळे उत्पन्न होतं आणि त्याचा नाश कसा होतो हे बुद्ध जाणतात. आणि हेच बुद्धाचं तत्वज्ञान आहे. थोडक्यामध्ये बघा, म्हणजे पंडिताला, शहाण्या माणसाला थोडासा जरी उपदेश केला तर तो समजून घेतो. धम्मपदामध्ये एक गाथा आहे बघा, म्हणजे जिभेवरती जर आपण एक थेंब जरी आपला चांगला पदार्थ, गोड पदार्थ असेल, कडू पदार्थ असेल आपण ठेवला तर त्याची जीभ लगेच चव सांगते. परंतु चमचा आहे, आपली पळी आहे, आपण रात्रंदिवस जर आपण त्या वरणामध्ये ठेवली, त्या भाजीमध्ये जर ठेवली तर ती पळी रात्रंदिवस जरी ठेवली तरी ती चव आपल्याला सांगू शकत नाही. तसं अज्ञानी माणसाचा आहे, मूर्ख माणसाचा आहे, परंपरागत माणसाचा आहे, रूढी आणि परंपरेमध्ये राहणाऱ्या माणसाचा आहे. अज्ञानामध्ये, रूढी परंपरेमध्ये, कर्मकांडामध्ये, विषमतेमध्ये, वर्णव्यवस्थेमध्ये, जातीयतेमध्ये राहणाऱ्या माणसाला धम्म कळत नाही, ते अधर्मामध्ये वाहत राहतात. अंध माणसाला जसा
अंध माणसाला जसं प्रकाश दिसत नाही आहे, दृष्टी मिळत नाही आहे, तसं अंधभक्त अंध लोक रूढी आणि परंपरेच्या कर्मकांडामध्ये वाहत जातात. परंतु शहाणा माणूस, सुज्ञ माणूस, पंडित माणूस, विद्वान माणूस, या जीवनाचं महत्त्व कळालेला माणूस हा धम्म कामामध्ये येऊन आपलं जीवन धम्मकाया बनवतो. असं हे जीवन ज्याला कळालं तो सारीपुत्त नावाचा बौद्ध भिक्खू, महामोगल्ल्यान नावाचा मित्र, या सारीपुत्र आपल्या महामोगल्यांकडे जातो आणि की म्हणतो, मित्रा, मला धम्म मिळाला, सुख मिळालं, मला सुखाचा मार्ग मिळाला, मला शांतीचा मार्ग मिळाला, मला समतेचा मार्ग मिळाला, मला बंधुत्वाचा मार्ग मिळाला, मला न्यायाचा मार्ग मिळाला, मला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला, चल माझ्यासोबत येतो का? बघा, सारीपुत्र आणि मोगल्यान एक मित्र एका मित्राला चांगल्या मार्गावर नेतो, कधी कधी एक मित्र दुसऱ्या मित्राला वाईट मार्गावरती नेतो. आज आपण पेपर वाचला असेल की एक चांगले मुलं, म्हणजे चांगल्या घराण्यातले मुलं, एक पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा जेव्हा वाईट मित्राशी, चोराशी मिळाला गेला, तो चोरीच्या मार्गाला लागला आणि चोर झाला, पकडला गेला आणि आता जेलाची हवा खावला. आजच्या पेपरला बातमी आहे. म्हणजे जेव्हा संबंध, म्हणजे आपण कुणासोबत राहतो, आपण कुणासोबत बसतो, कुणासोबत उठतो, कुणाच्या सहवासामध्ये आहे, आपण चांगल्या लोकांसोबत संगत करतो की वाईट लोकांची संगत करतो, हे आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या संस्कारक्षम आपल्या बालकावरती, बालिकेवरती आपण आपला संस्कार दिला पाहिजे. जर वाईट संस्कारामध्ये जर मुलगा आला तर वाईट बनतो, चांगल्या संस्कारामध्ये आला तर चांगला बनतो. आणि म्हणून आपण धार्मिक कुटुंबामध्ये पाहतो की जे धार्मिक कुटुंब असतात त्या धार्मिक कुटुंबामध्ये चांगले बालक, चांगले बालिका निपजत असतात. आणि म्हणून चांगला संस्कार हा जीवनाला घडवत असतो, बनवत असतो. चांगला संस्कार हा जीवनाला घडवत असतो, बनवत असतो. म्हणून धम्म संस्काराची गरज असते, बुद्ध विहारामध्ये येण्याची गरज असते, वंदना घेण्याची गरज असते. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की किमान आम्ही आठवड्यातून एक दिवस तरी बुद्ध विहारामध्ये गेलो पाहिजे. हा बुद्ध विहारामध्ये येण्याचा जो विचार आहे, बाबासाहेब आंबेडकर स्वतः जायचे. बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला बिर्ला मंदिर आहे, बिर्ला मंदिराच्या बाजूला एक विहार आहे, तिथे बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहारामध्ये जायचे. आणि बुद्ध विहारामध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकर एक तिथे त्या काळामध्ये आर्यवंश नावाचे भिक्खू त्या विहारामध्ये राहत होते. त्या आर्यवंश बौद्ध भिक्खूकडून बाबासाहेब आंबेडकर परित्राण पाठातील रतनसुत्ताचा पाठ म्हणायचे. जसं आज सकाळी आपल्या विहारामध्ये जवळपास 2-3 तास परित्राण घेतलेला आहे. तो परित्राण बाबासाहेब आंबेडकर भिक्खूकडून करून घ्यायचे. आपल्याला माहित आहे की बाबासाहेब, तुम्ही परित्राण आज सकाळी ऐकला असेल आपल्या विहारामध्ये, की हा परित्राण बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ऐकायचे. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेण्याच्या अगोदर बौद्ध भिक्खूंना बोलावून परित्राण पाठ घेतला होता. बाबासाहेब आंबेडकर बुद्धगयेला गेले. बुद्धगयेला अर्धा तास बाबासाहेब आंबेडकरांनी ध्यान केलं. सारनाथला सुद्धा बाबासाहेब आंबेडकर गेले. म्हणजे आपण जे ध्यान करतो, मंगल मैत्रीची भावना करतो, ते ध्यान बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बुद्धगयेला केल्याचा इतिहास आहे. आणि म्हणून आपणही, म्हणजे परित्राण असो, ध्यान असो, हे काही पूजापाठ नाही, कर्मकांड नाही, हे विकार मुक्तीचं ज्ञान आहे. आपल्या चित्तातले विकार आपण कसे निघले पाहिजे. आपला काम राग असेल, द्वेष बुद्धी असेल, आळस असेल, शंका असतील, वितर्क विचार असेल, हे सारे अकुशल कर्म, अकुशल धर्म, आपल्या चित्तातला राग असेल, आपल्या चित्तातला द्वेष असेल, आपल्या चित्तातला मोह असेल, आपल्या चित्तातल्या वासना विकार असतील, हे सारे गळून काढण्यासाठी आपल्याला ध्यानाची गरज असते. ते ध्यान बाबासाहेब आंबेडकरांनी बोधिवृक्षाखाली केलं बघा. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः धम्म हा आचरलेला आहे, आचरण केलेला आहे. म्हणजे एकदम बाबासाहेब आंबेडकरांनी हा बुद्ध धम्म स्वीकारला नाही आहे, आंधळ्यासारखा बुद्ध धम्म स्वीकारला नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारला, तो साऱ्या धर्माचा, साऱ्या जाती धर्माचा अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांनी केला. 20-21 वर्ष म्हणजे घोषणा केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 वर्ष वाट पाहिली की मी कोणता धम्म स्वीकारू, कोणता धम्म मी स्वीकारला पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी
आपल्या जीवनामध्ये शहानिशा केली, साऱ्या धर्माचा अभ्यास केला आणि साऱ्या धर्माचा अभ्यास करून आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. आणि अशा प्रकारचं आपलं जीवन चांगलं बनवण्यासाठी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळं हा जो काही बदल दिसतो आहे, हा आपल्यामधला जे परिवर्तन दिसतंय, आपल्यातलं जे परिवर्तन आलेलं आपल्यामध्ये, शैक्षणिक परिवर्तन आहे, सामाजिक परिवर्तन आहे, आर्थिक परिवर्तन आहे, धार्मिक परिवर्तन आहे, राहणीमानातलं परिवर्तन आहे, घरदारातलं परिवर्तन आहे, हे जे सारं परिवर्तन आहे, एवढं परिवर्तन कोणत्याही जाती धर्माचं झालेलं नाही बघा. केवळ आपण धम्मदीक्षामुळे एवढं परिवर्तन आपल्यामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून या धम्मदीक्षेचं महत्त्व आपण जाणलं पाहिजे. ही धम्मदीक्षेचं महत्त्व सारीपुत्राने मोगल्याने जाणलं आणि त्यांनी मग तथागत भगवान बुद्धाकडे गेले. सारीपुत्र मोगल्याने एक मित्र दुसऱ्या मित्राला घेऊन जातो बघा, भगवान बुद्धाच्या दिशेने घेऊन जातो. भगवान बुद्धाला विनंती करतात आणि सारीपुत्र मोगल्याने प्रपंचित होतात. भगवान बुद्ध त्यांना आपल्या जीवनातली एक श्रेष्ठ अशी उपाधी देतात. हे माझे धम्म म्हणजे सारीपुत्राने मोगल्याने, हे माझे धम्माचे ज्याला आपण वारस ज्याला भगवान बुद्धाच्या नंतर आपण जे म्हणतो की भगवान बुद्धाचे माझे हे आहे की आपल्या जीवनामध्ये सारीपुत्राने मोगल्याने धम्माचे प्रमुख बौद्ध भिक्खू झाले होते. हे प्रमुख बौद्ध भिक्खू धम्माचे झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये महान असं धम्माचं काम, धम्माचं सेवा केल्यानंतर जेवढं ते ज्ञानी होते, सारीपुत्राचं गुणगान तर एवढं महान भगवान बुद्धांनी गायलेलं आहे. बुद्ध सुद्धा सारीपुत्राची स्तुती करायचे. जर भगवान बुद्ध म्हणाले की सारीपुत्रा हे धम्मप्रवचन कंटिन्यू कर, तर सारीपुत्र ते धम्मप्रवचन कंटिन्यू करायचे. जेवढा विद्वान सारीपुत्र होते, महामोगल्यानंतर आपल्या वृद्धी सिद्धी बलामध्ये अत्यंत तरबेज झाले होते. परंतु कर्मबीज कुणाला सोडत नाही आहे. कर्मबीजाच्या रूपामुळे महामोगल्यांचा या कार्तिक अमावस्येच्या दिवशी खून झाला. जैनांच्या लोकांनी त्याचे तुकडे तुकडे केले. त्याच्या पूर्वजन्माचं कर्म होतं म्हणतात. त्यांच्या माता पित्याची त्यांनी हत्या केली. जे पूर्वकर्म आहे ते पूर्वकृत कर्म सुद्धा मनुष्याला कधी कधी सोडत नसते. कोणत्याही जीवनामध्ये येऊ पूर्वकृत कर्म केल्यामुळं महामोगल्यांचा खून झाला आज कार्तिक अमावस्येच्या दिवशी. आणि म्हणून आपण बौद्ध धर्मीय उपासक उपासिका त्या दिवसापासून महामोगल्यांचा खून झाल्यामुळे आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण पोजरी जे दिवाळी हिंदू धर्माचा सण आहे तो आपण साजरा करत नाही आहे. त्या दिवशी एका बौद्ध भिक्खूची हत्या केल्यामुळं आपण कार्तिक या अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारची बुद्ध धम्माला जी घटना घडल्यामुळं आपण जे काही हिंदू धर्माचे सण उत्सव असतात ते आपण करत नसतो. त्या दिवशी आपण उपोषित व्रताचं आपण पालन करत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे आपण आपल्या मानवी जीवनामध्ये सदैव ही गोष्ट आपण ध्यानामध्ये मनामध्ये ठेवून या कार्तिक महिन्यामध्ये मोठा असं क्रांती आणि धम्मदीक्षेचं काम झालेलं आहे. आणि म्हणून आपणही आपल्या परिवारामध्ये धम्मदीक्षा घेण्यासाठी आपल्या तरुण मुलगा तरुण मुलगी जर बुद्ध धम्मामध्ये आले तर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला हा म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र धम्मप्रचार आणि प्रसार होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला जर आयुष्य लाभलं तर संपूर्ण भारत मी बौद्धमय करेल. हे बाबासाहेबांचं वचन पूर्ण करण्यासाठी आपण धम्मदीक्षित झाला पाहिजे. आणि धम्मदीक्षित होऊन ज्या पद्धतीने सम्राट अशोकाने आपला पुत्र पुत्री धम्माला दान दिले आणि धम्मप्रचार देश विदेशामध्ये पाठवले, ते धम्मप्रचार आणि प्रसाराचं कार्य आपणही आपल्या धम्मसागर या बुद्धविहारातून होत राहू. आणि भदंत हिंदवंशजी महाथेरो यांनी आज अशा प्रकारची ऑनलाईन ही बौद्ध धम्म परिषद घेऊन आपल्या समाजामध्ये जे महान असं या ऑनलाईन धम्म परिषदेच्या माध्यमातून समाजापर्यंत धम्मदेशना पोहोचण्याचं काम करतात. त्यांना सुद्धा आपल्या 25व्या या वर्षावास समापनाच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल सुद्धा मंगल मैत्रीची भावना करतो. त्यांच्या हातून अशाच प्रकारचं धम्माचं काम सदैव होत राहू
अशी मंगल कामना सद्भावना व्यक्त करून आपण सर्वांनी या धम्मदेशना ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. आपल्या सर्वांना आयुष्य लाभत राहो, आपल्या सर्वांना आरोग्य लाभत राहो, आपल्या सर्वांना सुखशांती लाभत राहो, आपल्या सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा या पौर्णिमेच्या शशीप्रमाणे परिपूर्ण होत राहो अशी मंगल आणि उदात्त कामना सद्भावना व्यक्त करून या ठिकाणी हे छोटीशी धम्मदेशना मी इथे आशिष गाथेने समाप्त करतो. सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सर्वधम्मानुभावेन सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.